Okay, let us start with a new chapter. The chapter name is polymer. Okay, now हा जो चॅप्टर आहे पॉलिमर्स तो 3 मार्क्ससाठी आपल्याला कंपल्सरी येतो. सोबत विथ ऑप्शन हा असतो 4 मार्क्ससाठी. सो लक्षात ठेवायचा एकदम सोपा असा चॅप्टर आहे. सुरुवातीला तरी क्लासिफिकेशनचा पार्ट इन्क्लूड असल्यामुळे थोडं कठीण जायचं, लर्न करावं लागत होतं तो पोर्शन. बट आता हा प्रॉब्लेमसुद्धा इथे राहिलेला नाही आहे. त्यामुळे 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स जे आहेत विथ ऑप्शन तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकता या चॅप्टरमध्ये. लक्षात ठेवायचं आहे की हा चॅप्टर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स देतो आणि सोडायचा नाही आहे आपल्याला. हा चॅप्टर जो आहे यामध्ये भरपूर सारा पोर्शन स्किप केल्यामुळे एकदम इंटरेस्टिंग असा पोर्शन राहिलेला आहे आणि तो इझिली होऊन जातो अभ्यास. दॅट मीन्स रोजचा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल, रोजचा अभ्यास रोज कराल तर आता केलेला अभ्यास नंतर पुन्हा रिवाईजही करावं लागणार नाही कदाचित. तुम्ही एखाद्या वॉलवर जर तुम्हाला या पॉलिमरमध्ये फक्त लक्षात ठेवायचं असतात मोनोमर्स कोणते आहेत, कोणत्या पॉलिमरसाठी कोणते मोनोमर्स अव्हेलेबल आहेत, कोणत्या मोनोमरपासनं कोणता पॉलिमर बनतो हे जर आपल्याला माहिती असेल तर तुम्ही बस तेवढ्या इन्फॉर्मेशनच्या फक्त माहितीवर त्यावर कोणताही क्वेश्चन येऊ द्या सॉल्व करू शकता. सो लक्षात ठेवायचं आहे पॉलिमर चॅप्टर कधीही स्किप करायचं नाही. छोटासा चॅप्टर आहे केमिस्ट्रीमध्ये, सो इझिली होऊन जाईल तुमचा. चला बघूया की पॉलिमरचा अर्थ काय होतो एक्झॅक्टली. सो नाव पॉलीचा अर्थ होतो, पॉली मीन्स वॉट, मेनी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, पॉली मीन्स वॉट, मेनी. अँड व्हॉट अबाउट मर, दिस मर रिप्रेझेंट युनिट्स or parts. So remember that. So poly means many and mer stand for units or part. म्हणजे काय तर पॉलिमरमध्ये काय असतं, मेनी युनिट्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ पॉलिमर. सो लाईक दॅट. सो ही गोष्ट तुम्हाला इथे ॲज अ इंट्रोडक्शन पार्ट म्हणून लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर याचा अर्थ असा की जर मी इथे मर म्हणजे युनिट्स ऑर पार्ट्स म्हणत असेल आणि शब्द वापरत असेल मोनो दॅट मीन्स वन, मोनोमर दॅट मीन्स त्यामध्ये काय असेल एक युनिट, वन युनिट, देन इट इज कॉल्ड एज अ मोनोमर. सो ज्यावेळेस तुम्ही पॉलिमर फॉर्मेशन कराल तेव्हा तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे की त्याचे मोनोमर्स कोणते आहेत, कोणत्या मोनोमरपासनं तो पॉलिमर बनलेला आहे. इतकं लक्षात ठेवलं की अख्खा चॅप्टर आपला झाला म्हणून समजा. कोणतीही गोष्ट इथे लर्न करावी लागणार नाही, फक्त आणि फक्त मोनोमर्स माहिती असायला हवे. नाव त्यानंतरचा जो पोर्शन आहे तो आहे क्लासिफिकेशनचा. बट क्लासिफिकेशनचा जो पोर्शन आहे तो स्किप केला गेला आहे आपल्या रिड्यूस झालेल्या सिलेबसमध्ये. बट थोडी इन्फॉर्मेशन मला इथं द्यायची आहे क्लासिफिकेशनबद्दल. फक्त एक ओव्हरव्ह्यू देणार आहे जेणेकरून तुम्हाला त्यातले जे वर्ड्स आपण यूज करणार आहोत पुढे जाऊन जे काही पॉलिमर्स स्टडी करू त्या पॉलिमर्समध्ये हे वर्ड्स येतील. सो त्यामुळे आपल्याला त्या वर्ड्सविषयी माहिती असायला हवं की येस ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय होतं, त्यानंतर कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे काय होतं, लाईक दॅट. सो पॉलिमर्स आर बेसिकली क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सोर्स, स्ट्रक्चर, molecular forces, mode of polymerization, number of monomers and biodegradability. Now first one classification is on the basis of sources. पॉलिमर्स आपल्याला कशापासून भेटत आहे, कुठनं मिळत आहे, नॅचरली मिळत आहे का, सिंथेटिक आहे का तो, सेमी सिंथेटिक आहे का तो. तर ही जर गोष्ट आपल्याला माहिती असेल दॅट मीन्स या बेसिसवर सोर्सच्या बेसिसवर पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं गेलं ॲज अ नॅचरल, सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक पॉलिमर. देन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर पॉलिमर आर क्लासिफाईड ॲज अ लिनियर, ब्रांच अँड क्रॉस लिंक. तुम्हाला फक्त इथे थोडा ओव्हरव्ह्यू माहिती असायला हवा. जसं सोर्सच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करायचं असेल देन नॅचरल, सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक म्हणून करू आपण. नावावरूनच समजतं की नॅचरल दॅट मीन्स नॅचरली अकरिंग असेल. त्यानंतर सिंथेटिक म्हटलं तर लॅबॉरेटरीमध्ये सिंथेसाइज केलेलं असेल. त्यानंतर सेमी सिंथेटिक म्हटलं तर याचा अर्थ नॅचरली असेल बट त्याला काय करावं लागलं असेल, थोडं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली असेल लॅबॉरेटरीमध्ये. नॅचरली अकरिंग असून सुद्धा त्यावर थोडी इम्प्रूव्हमेंट करून त्याची क्वालिटी वाढवली गेली असेल देन इट इज कॉल्ड एज अ सेमी सिंथेटिक. त्यावेळेस त्याला काय म्हणू आपण, सेमी सिंथेटिक.
सो या गोष्टी फक्त तुम्हाला माहिती असायला हव्या की जसं नॅचरल म्हटलं की काय होतं, सिंथेटिक म्हटलं की काय होतं, सेमी सिंथेटिक म्हटलं की काय होतं, लिनियर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर पॉलिमर क्लासिफाईड ॲज अ लिनियर, ब्रांच अँड क्रॉस लिंक. लिनियर म्हटलं तर या पद्धतीचा पॉलिमर असेल, करेक्ट. ब्रांच म्हटलं तर दोन यामध्ये अशा पद्धतीच्या ब्रांचेस आलेलं पाहायला मिळेल, देन इट इज कॉल्ड एज अ ब्रांच. क्रॉस लिंक म्हटलं तर या दोन लोबमध्ये या पद्धतीचं ज्यावेळेस असे कोणते बॉन्ड फॉर्मेशन होत असेल, क्रॉस लिंक होत, देन इट इज कॉल्ड एज अ नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म होत असेल, देन इट इज कॉल्ड एज अ क्रॉस लिंक पॉलिमर. सो नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर कशा पद्धतीनं केलं जातं, ॲज अ इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग. याबद्दलसुद्धा तुम्हाला फार काही इथे माहिती करायची गरज नाही, फक्त नेम लक्षात ठेवा की येस, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस पॉलिमर्स आर क्लासिफाईड ॲज अ इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग. बिकॉज डिटेलमध्ये आपल्याला इथे पोर्शन हा स्किप केलेला आहे, त्यामुळे आपल्याला फार काही स्टडी करायची गरज नाही आहे. नावावरून तुम्हाला सगळं काही कळतं. इलॅस्टोमर्स दॅट मीन्स इट कंटेन इलॅस्टिक प्रॉपर्टी, ठीक आहे, हा इलॅस्टिक प्रॉपर्टी शो करत असेल. फायबर म्हटलं तर तो फायबरसारखा असेल, या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन, कारण हे शब्द मी भरपूरदा इथे यूज करणार आहे. मोड ऑफ पॉलिमरायझेशन. नाउ व्हॉट डू यू मीन बाय पॉलिमरायझेशन, कारण पॉलिमर तर कळलं, पॉलिमरायझेशन म्हणजे काय. पॉलिमरायझेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमरायझेशन मीन्स व्हॉट, फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. नाउ जे काही पॉलिमर्स आपले फॉर्म होत आहे ते कोणत्या पद्धतीनं फॉर्म होत आहे, ॲडिशन पॉलिमर आहेत का, कंडेन्सेशन पॉलिमर आहे का, रिंग ओपनिंग आहे का, त्यावरून त्याला क्लासिफाईड केल्या गेलं. जसं ॲडिशन म्हटलं तर काय, तर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. CH2 डबल बॉन्ड CH2 हा आहे इथिन, हा आहे मोनोमर कोणाचा, पॉलिथिनचा. लक्षात ठेवा, हा मोनोमर कोणाचा आहे, पॉलिथिनचा. मी काय करणार, इथला बॉन्ड मी ब्रेक करणार, बॉन्ड ब्रेक करून CH2 सिंगल बॉन्ड CH2 झाला. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे कार्बनची एक व्हॅलन्सी आणि या कार्बनची एक व्हॅलन्सी फ्री झाली, आणि अशा पद्धतीनं माझ्याजवळ काय झाला, एक पॉलिमर तयार झाला. म्हणजे काय, CH2 सिंगल बॉन्ड CH2, अजून दुसरं युनिट अगेन हेच राहील तुमचं, CH2 सिंगल बॉन्ड CH2 लाईक दॅट n टाइम्स. ओके, किती वेळा राहील ते, n टाइम्स. इन दॅट केस तुम्ही म्हणाल की हा पॉलिमर मला कसा भेटला, ॲडिशन करून भेटला. ओके, सो इट इज अ ॲडिशन पॉलिमर, याला म्हणायचं ॲडिशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे काय होतं, त्यातही एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल पुढे जेव्हा आपण याविषयी स्टडी करू तेव्हा. कंडेन्सेशनचा अर्थ होतो H2O मॉलिक्यूल, म्हणजे माझ्याजवळ दोन मोनोमर असेल, हा एक मोनोमर आणि हा दुसरा एक मोनोमर, आणि या दोघांमधनं मी जर H2O मॉलिक्यूल रिमूव्ह करत असेल, आठवत असेल तुम्हाला ज्यावेळेस आपण काही स्ट्रक्चर बघितले बायोमॉलिक्यूलमध्ये, मी तिथनं H2O रिमूव्ह करत होती आणि दोघाला जॉईन करत होती, बरोबर की नाही. अशी कंडिशन तुम्हाला जर कोणत्या पॉलिमरमध्ये पाहायला मिळत असेल की जिथे H2O मॉलिक्यूलचं रिमूव्हल होत आहे, इन दॅट केस त्याला म्हणाल तुम्ही कंडेन्सेशन पॉलिमर. आणि रिंग ओपनिंग काय असतं, तर रिंग ओपनिंगसाठी एक नायलॉन 6 नावाचा पॉलिमर आपण बघणारच आहोत, ज्यामध्ये कॅप्रोलॅक्टम ॲज अ मोनोमर म्हणून यूज केला जातो. आणि तो मोनोमर जो आहे तो त्यापासनं जेव्हा पॉलिमर फॉर्म करतो आपण, तेव्हा तिथे रिंग ओपन करावी लागते. सो इन दॅट त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने की तिथे कशाचं फॉर्मेशन झालं आहे बेटा, तर इट इज अ रिंग ओपनिंग पॉलिमर आहे, कारण त्यामध्ये पॉलिमर फॉर्म व्हायच्या आधी मला ती रिंग ओपन करावी लागली आणि नंतर काय करावं लागला, तर पॉलिमर फॉर्म करावं लागला. त्यानंतर नेक्स्ट क्लासिफिकेशन जे आहे की ऑन द बेसिस ऑफ मोनोमर है ना, मोनोमर्सच्या बेसिसवर, की सपोज करा की मी जसं आताच एक्झाम्पल घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2, यापासनं CH2 सिंगल बॉन्ड CH2, एक व्हॅलन्सी बॉन्ड तुटल्यामुळे हे झाली आणि या पद्धतीचा पॉलिमर तयार झाला. आता हे n टाइम्स लिहिलं म्हणजे CH2 सिंगल बॉन्ड CH2 हा कंटिन्युअसली असणार, म्हणजे जे काही मी मोनोमर यूज केला तो मोनोमर्स मला अशा पद्धतीनं कनेक्ट झालेला मिळेल, बरोबर की नाही. इन दॅट केस इट इज कॉल्ड एज अ होमोपॉलिमर. याला काय म्हणतात, होमोपॉलिमर.
कारण जो मोनोमर मी यूज केलेला आहे तो सेम मोनोमर यूज करत असेल, इन दॅट केस इट इज कॉल्ड एज अ होमोपॉलिमर. व्हॉट अबाउट कोपॉलिमर? जर सपोज करा की एक्झाम्पल मी इथे घेत नाही आहे, एक्झाम्पल आपण नंतर जेव्हा पॉलिमर स्टडी करू तेव्हा कळेलच तुम्हाला. माझं एक मोनोमर आहे आणि हा दुसरा मोनोमर आहे. ओके, अगेन फर्स्ट मोनोमर, सेकंड मोनोमर, ठीक आहे. अशा पद्धतीचं माझ्याजवळ पॉलिमर तयार होत आहे. आता इथे जे 2 मोनोमर यूज करत आहे मी, ते सेम आहेत का, सेम दिसत आहेत का, नाही. सो इन दॅट केस त्याला आपण म्हणू की इट इज अ कोपॉलिमर. जर सेम मोनोमर यूज करून पॉलिमरचं पूर्णपणे फॉर्मेशन होत असेल देन इट इज कॉल्ड एज अ होमोपॉलिमर. आणि जर आपण जे काही मोनोमर यूज करत असेल 2 or 3 मोनोमर जे काही यूज करत असेल डिफरंट, देन जे काही पॉलिमर फॉर्म होतो त्याला म्हणतो आपण कोपॉलिमर. त्याला काय म्हणायचं, कोपॉलिमर. सो आपल्याला ओळखता यायला हवा की होमोपॉलिमर जरी हा पोर्शन सिलेबसमधनं स्किप केला असला तरी पुढे जाऊन जेव्हा पॉलिमर स्टडी करू आपण, जे कोणते पॉलिमर स्टडी करू तिथे शब्द वापरला जाईल की इट इज अ होमोपॉलिमर or it is a copolymer. In that case you know about what do you mean by homopolymer and what do you mean by copolymer. Then next one classification is on the basis of biodegradability. That means काही पॉलिमर्स असे असतात जे बायोडिग्रेडेबल असतात, काही जे असतात ते नॉन बायोडिग्रेडेबल असतात. सो ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी this polymer are classified as a biodegradable polymer and non-biodegradable polymer. So it is all about the not detailed study of classification of polymer, but it is only overview for the classification of polymer. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जे काही मी इथे शब्द वापरलेले आहेत ते शब्द थोडे लक्षात ठेवा बस. याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे. फक्त ॲडिशन पॉलिमर म्हटलं तर काय असतो, कंडेन्सेशन पॉलिमर म्हटलं तर काय असतो, होमोपॉलिमर म्हटलं तर काय असतो, कोपॉलिमर म्हणजे काय असतो, बायोडिग्रेडेबल शब्द काय आहे, नॉन बायोडिग्रेडेबल काय आहे, बस या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. सो हे सगळं आहे कशाबद्दल, क्लासिफिकेशनबद्दल, जो पोर्शन आपल्याला सिलेबसमधनं स्किप केलेला आहे. नाव आता आपण ॲक्च्युअल आपला सिलेबसचा पोर्शन स्टार्ट करणार आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे आपण बघणार आहोत, पहिला पॉलिमर जो आपल्याला स्टडी करायला, कारण की आपल्याला आता सिलेबस स्किप केल्यामुळे डायरेक्ट पोर्शन जास्त दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला पॉलिमर, आता आपण 1 by 1 सगळ्या पॉलिमरविषयी स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात पहिला पॉलिमर जो आहे आपल्याला स्टडी करायला तो आहे पॉलिथिन. आणि पॉलिथिनबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, बरोबर ना. ज्याला आपण प्लास्टिक म्हणतो, पॉलिथिन म्हणतो. हा जो पॉलिथिन आहे तर याविषयी आपल्याला इथे बघायचं आहे. आता पॉलिथिन म्हटलं तर पॉलिथिन बनतो, पॉली दॅट मीन्स मेनी, इथिन. ओके, सो याचा अर्थ असा की माझ्याजवळ काय आहे, सगळ्यात आधी CH2 डबल बॉन्ड CH2. हा पॉलिथिन कसं फॉर्मेशन होतं हे जरा बघून घेऊ आपण. हा आहे माझ्याजवळ इथिन. इथिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इथायलिन. ओके, यामध्ये मी याचं काय करणार, या इथिनचं पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. फॉर्मेशन ऑफ पॉलिमरचं फॉर्मेशन करायचं आहे. काय होतं इथे लक्षात ठेवायचं, माझा मोनोमर कोणता आहे पॉलिथिनसाठी, ही गोष्ट तुम्हाला लर्न करावी लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जशा पद्धतीनं जमेल तशा पद्धतीनं. पॉलिथिनसाठी मोनोमर कोणता, इथिन, किंवा त्यालाच म्हणतात इथायलिन. ओके, कॉमन नेम आहे इथायलिन, आयपॅक नेम आहे इथिन. सो हा जो इथिन आहे हा मोनोमर आहे कोणासाठी, पॉलिथिनसाठी. आता मी याचं काय करणार आहे, पॉलिमरायझेशन दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. कशा पद्धतीनं होत असते, मला हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे. डबल बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला सांगा इथे स्ट्रक्चर कसं मिळेल, CH2 सिंगल बॉन्ड CH2. ओके, बॉन्ड ब्रेक केल्यामुळे, बॉन्ड ब्रेक केला, बॉन्ड कसा बनतो, 2 इलेक्ट्रॉननी बनतो, बरोबर ना. इथे आपल्याजवळ 2 इलेक्ट्रॉन, पाय बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो, बरोबर की नाही. सो पाय बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी प्रेशर जे काही लागेल ते लागेलच. बट इथे काय झालं, एक इलेक्ट्रॉन फ्री झाला, बरोबर की नाही. तो हा जो एक इलेक्ट्रॉन फ्री झाला, इथं ना दाखवता मी या साईडला दाखवते.
आणि तो काय करेल म्हणजे काय, एक व्हॅलन्सी फ्री झाली, एक व्हॅलन्सी फ्री झाल्यामुळे तो काय करेल, इकडे बॉन्ड बनवेल. हा कार्बनसुद्धा काय करू शकते, इकडे दुसऱ्या कोणासोबत बॉन्ड बनवू शकते. आणि या पद्धतीचं स्ट्रक्चर मी n टाइम्स, हे सुद्धा गोष्ट मी घेणार n टाइम्स घेऊन इथे मी जे काही पॉलिमर बनवलेला आहे हा पॉलिमरचं फॉर्मेशन झालेलं आहे. लिहिताना पॉलिमरला अशा पद्धतीने लिहितात, जो कोणता मोनोमर असेल त्याला n टाइम्स असं लिहावं लागतं. आणि हा जो तयार झाला आहे हा आहे आपला पॉलिथिन. हा इथिन आणि इथिनपासून आपण काय तयार केला, पॉलिथिन. सो अशा पद्धतीचं कशाबद्दल आहे, हे पहिला पॉलिमर आपला पॉलिथिन. नाव हा जो पॉलिथिन आहे हा बेसिकली दोन टाईपमध्ये आपल्याला दोन टाईपमध्ये इथे पाहायचा आहे. एक असतो लो डेन्सिटी पॉलिथिन आणि एक असतो हाय डेन्सिटी. आता नावात इथे भरपूर काही आहे, लक्षात ठेवा. पॉलिथिनची प्रिपरेशन याच पद्धतीनं होणार, फक्त इथं काय कंडिशन वापरायच्या आणि कोणत्या कंडिशन वापरल्यामुळे लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होतो आणि कोणत्या कंडिशन वापरल्यामुळे हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार होतो, ही गोष्ट आपल्याला फक्त समजून घ्यायची आहे. आता लो डेन्सिटी म्हणजे काय आणि हाय डेन्सिटी म्हणजे काय हेही बघावं लागेल. आता सगळ्यात आधी आपण बघू लो डेन्सिटी पॉलिथिन. आता मला सांगा, लो डेन्सिटी पॉलिथिनसाठी पहिले तर आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. डेन्सिटी इक्वल्स टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. आता मला सांगा डेन्सिटी लो म्हटलं, मी इथे काय म्हणत आहे, डेन्सिटी कशी आहे, लो आहे. ओके, डेन्सिटी लो जर असेल तर इथे बघा, चेक करा, डेन्सिटीला व्हॉल्यूम कशा पद्धतीने आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे की नाही. जर मास कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डेन्सिटीला व्हॉल्यूम कसा आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर डेन्सिटी लो असेल तर व्हॉल्यूम कसा राहील, इथे हाय राहील. व्हॉल्यूम हाय म्हणजे जागा जास्त, म्हणजे जे काही मोनोमर्स इथे यूज करू आपण, हा जो CH2 सिंगल बॉन्ड CH2चं स्ट्रक्चर, हे जे पॉलिथिन तयार होणार आहे, जो मोनोमर CH2 डबल बॉन्ड CH2 तो जेव्हा पॉलिमरायझेशन करेल तर हे कसे राहतील, हे मोठ्या व्हॉल्यूममध्ये राहतील, बरोबर की नाही. मोठ्या व्हॉल्यूममध्ये राहतील म्हणजे दूर राहतील. जर मी हा एक लोप मोनोमर्सचा बघितला, हा दुसरा लोप, तर या दोघांमध्ये काय राहील, डिस्टन्स. काही वेळानंतर इथे याचेच काय तयार होऊन जातात, ब्रांचेस तयार होऊन जातात. आता ब्रांचेस तयार झाल्यामुळे ही ब्रांच आणि ही ब्रांच एकमेकांना काय करते, रिपेल करत असते आणि त्यामुळे याचा व्हॉल्यूम जो आहे तो काय होत जाते, वाढत जाते. सो लक्षात ठेवायचं आहे, लो डेन्सिटी पॉलिथिन म्हटलं की लो डेन्सिटीचा अर्थ होईल की तिथे व्हॉल्यूम जास्त असेल. व्हॉल्यूम जास्त म्हणजे जे मोनोमर्सनी जागा घेतलेली आहे ती मोठी जागा घेतलेली आहे म्हणजे इथले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहील, ते दूर आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहील, वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असल्यामुळे इझिली तुम्ही काय करू शकता, हा जो पॉलिथिन आहे हा इझिली ब्रेकडाऊनसुद्धा करू शकता, असं म्हणायला हरकत नाही. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही पॉलिथिन घेत असता, पॉलिथिन बघता मार्केटमधून, काही तुम्ही जेव्हा विकत वगैरे घेता पॉलिथिन जेव्हा बघता, काही पॉलिथिन ट्रान्सपरंट असतात, काही ट्रान्सल्युसंट असतात. ट्रान्सपरंट दॅट मीन्स दे आर दी लो डेन्सिटी पॉलिथिन. ते कसे आहेत, ते लो डेन्सिटी पॉलिथिन आहे. बिलकुल ट्रान्सपरंट असे असतात, इझिली ब्रेकडाऊन तुम्हाला झालेले दिसेल. सो आणि ते लक्षात ठेवायचं आहे की लो डेन्सिटी पॉलिथिन जे असतात ते कसे असतात, ट्रान्सपरंट असतात. सो अशा पद्धतीनं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पुन्हा प्रिपरेशन पार्टची जर गोष्ट केली, हे तर थोडी इंट्रोडक्शन पार्ट झाली. प्रिपरेशनची गोष्ट केली तर प्रिपरेशनमध्ये तुम्ही म्हणू शकता प्रिपरेशन सेम, लो डेन्सिटी पॉलिथिन असू द्या, हाय डेन्सिटी पॉलिथिन असू द्या, मोनोमर आपला तोच राहील. मोनोमर कोणता आहे, इथिन. मग काय करायचं आपल्याला, पॉलिमरायझेशन. फॉर्मेशन कशाचं करायचं आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH2 n टाइम्स. दिस वन इज अ पॉलिथिन. इथं फक्त मी म्हणणार इट इज अ लो डेन्सिटी पॉलिथिन. याला काय म्हणत आहे मी, लो डेन्सिटी पॉलिथिन, इथिन. ओके, इथिनपासनं तयार केला मी काय, लो डेन्सिटी पॉलिथिन. बट जर लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होत असेल तर कंडिशन कोणत्या असायला पाहिजे, तर लो डेन्सिटी
पॉलिथिन तयार करण्यासाठी आपल्याला टेम्परेचरची गरज पडते एवढी 350 to 570 केल्विन एवढं टेम्परेचर लागत असते आणि प्रेशर यूज केलं जातं 1000 to 2000 केल्विन ॲटमॉस्फिअर एवढं प्रेशर इथे यूज केलं जातं. आणि सोबत आपल्याला कॅटॅलिस्टची गरजसुद्धा पडते. यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून आपण ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन यूज करत असतो. ट्रेसेस दॅट मीन्स व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये जवळपास 0.03% to 0.1% एवढं, म्हणजे खूप कमी पर्सेंटेज यूज करणार आहोत ऑक्सिजनचं. किंवा जर ऑक्सिजन यूज करता येत नसेल तर त्यावेळेस आपण परऑक्साईडचं सुद्धा यूज करू शकतो. ऑरमध्ये आहे ही गोष्ट, एकतर ऑक्सिजन यूज करा किंवा परऑक्साईड यूज आपण करू शकतो. सो ज्यावेळेस मला लो डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन कोणी विचारत असेल, मला सांगावं लागेल व्हेन इथिन जे आहे, इथिनपासून आपण काय बनवत आहोत, लो डेन्सिटी पॉलिथिन, जो आपला पॉलिथिन मेडअप होत आहे त्यासाठी मला कंडिशन्स लागत आहेत 350 to 570 केल्विन टेम्परेचर अँड 1000 to 2000 ॲटमॉस्फिअर. खूप जास्त एवढं प्रेशर आहे. आणि सोबत ट्रेसेस ऑफ काय वापरत आहे मी, ऑक्सिजन वापरत आहे ट्रेसेसमध्ये. दॅट मीन्स अबाउट 0.03% to 0.1% एवढं. ऑर इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. दिस प्रोसेस कॅरीड आउट टू फॉर्म लो डेन्सिटी पॉलिथिन. सो अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अबाउट लो डेन्सिटी पॉलिथिनविषयी. आय होप सो लो डेन्सिटी पॉलिथिन एवढंच तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे आहे की प्रिपरेशनसाठी काय काय लागतं. ठीक आहे. युजेसची गोष्ट जर का केली, लाईव्ह क्लासमध्ये युजेस बाकी राहिलेले होते, बट आता आपण घेऊया की युजेसची जर गोष्ट केली तर युजेसमध्ये लक्षात ठेवायचं आहे की जे ॲग्रिकल्चरल पाईप्स आहेत, ॲग्रिकल्चरल पाईप जे आहे, इरिगेशनसाठी जे पाईप्स यूज केले जातात, डोमेस्टिक वॉटर लाईनसाठी जे पाईप्स यूज केले जातात, किंवा अट्रॅक्टिव्ह कंटेनर जे असतात प्लास्टिकचे, बरोबर की नाही, किंवा स्क्वीज बॉटलच्या असतात, तर त्यामध्ये कोणत्या पद्धतीचे पॉलिथिन यूज केल्या जाते, तर लो डेन्सिटी पॉलिथिन यूज केल्या जाते. सो हे युजेस तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. आय होप सो की तुम्हाला लो डेन्सिटी पॉलिथिन समजलेलं असणार. नाव नेक्स्ट वन इज अ हाय डेन्सिटी पॉलिथिन. चला नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला हाय डेन्सिटी पॉलिथिन. पुन्हा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर मी डेन्सिटी हाय म्हणत असेल, दिस डेन्सिटी इज हाय जर म्हणत असेल, तर व्हॉल्यूम काय येणार, लो येणार. म्हणजे यामध्ये हे जे पॉलिमर्सचे मोनोमर्स राहतील ते कसे राहतील, असे जवळजवळ राहतील. जवळजवळ कोणामुळे राहील, व्हॉल्यूम कमी आहे ना, व्हॉल्यूम कसा आहे, लो आहे. व्हॉल्यूम कमी असल्यामुळे ते कोणत्या जागेत राहील, कमी जागेत राहील. सो लक्षात ठेवायचं आहे हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये मोनोमर्स कसे असतात, असे जवळजवळ असतात, दूर नसतात, जवळजवळ असतात. याचा अर्थ फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहील इथे, स्ट्रॉंग. म्हणजे हे पॉलिथिन कसं राहील, स्ट्रॉंग पॉलिथिन राहील. लक्षात ठेवायचं आहे हे पॉलिथिन कसं राहील, स्ट्रॉंग. कशामुळे, फोर्स, स्ट्रेंथ कशी राहील या पॉलिथिनची, स्ट्रेंथ जी असेल स्ट्रॉंग असेल, हाय स्ट्रेंथ असेल. रिझन काय, तर डेन्सिटी हाय असल्यामुळे व्हॉल्यूम कमी असल्यामुळे मोनोमर जवळजवळ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती काय झालेली असेल, वाढलेली तुम्हाला इथे दिसेल. सो अशा पद्धतीनं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे अबाउट व्हॉट हाय डेन्सिटी पॉलिथिन. त्यानंतर प्रश्न पुन्हा तोच की आपल्याला प्रिपरेशन कशा पद्धतीनं करायची आहे. प्रिपरेशनसाठी पुन्हा आपल्याला पॉलिथिनची प्रिपरेशन करायची असेल तर गरज कोणाची पडेल, इथिनची. कोणाची गरज पडेल, इथिनची. त्यानंतर इथिनपासनं आपण काय बनवत आहोत, CH2. येस, बॉन्ड ब्रेक केला. नेहमी प्रोसिजर हीच, ॲडिशन पॉलिमर आहे, बॉन्ड ब्रेक करा. बॉन्ड ब्रेक करून CH2 सिंगल बॉन्ड CH2, एक व्हॅलेन्सी कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. सो इथे जर बॉन्ड ब्रेक केल्यानंतर इकडे बॉन्ड आपल्याला 3 झालेले दिसतात, तर चौथा बॉन्ड काय झाला, फ्री झाला. सो या पद्धतीनं बॉन्ड झालेत फ्री आणि बाय N.
बट आता प्रश्न काय आहे, काय फरक काय आहे लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये. तर इथे आपल्याला टेम्परेचर जे लागणार आहे ते टेम्परेचर आपल्याला रिक्वायर्ड आहे 333 केल्विन टू 343 केल्विन एवढं टेम्परेचर. आणि प्रेशर जे लागतं आहे ते आहे 6 to 7 ॲटमॉस्फिअर प्रेशर. आणि आपल्याला एका कॅटॅलिस्टची गरज इथे पडत असते. आता तुम्ही बघा, लो डेन्सिटी पॉलिथिन तयार करण्यासाठी प्रेशर किती होतं, सगळ्यात टेम्परेचरचं जवळपास तरी सेम आहे, पण प्रेशरची गोष्ट करा, प्रेशर तिथे किती होतं 1000 to 2000 ॲटमॉस्फिअर. एवढं प्रेशर डेव्हलप करण्यासाठी किती एनर्जी यूज करावी लागली असेल, किती एनर्जी वाया गेली असेल. आणि तेच काम त्यातल्या त्यात तिथे बनला काय, एवढं प्रेशर यूज करून सुद्धा लो डेन्सिटी पॉलिथिन बनलं आहे. आणि इथे ओन्ली 6 to 7 ॲटमॉस्फिअर प्रेशर वापरून, म्हणजे खूप कमी एनर्जी वापरून तुम्ही काय करत आहात, हाय डेन्सिटी पॉलिथिन बनवत आहात. तर मग मला सांगा की हा चमत्कार कसा झाला असेल. तर हा चमत्कार झाला या कॅटॅलिस्टमुळे. इथे कॅटॅलिस्ट जो यूज केला जातो तो कॅटॅलिस्ट आहे झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. कोणता? झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. त्या कॅटॅलिस्टचं नेम आहे झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. ॲक्च्युली झिग्लर आणि नाटा असे दोन सायंटिस्ट होते. झिग्लर आणि एक कोण, नाटा. त्यांनी आपल्या नावावरच त्या कॅटॅलिस्टचं नाव ठेवलं. या दोघांनी काय केलं, या झिग्लर आणि नाटानी कॅटॅलिस्ट डेव्हलप केला. कोणता? झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. आणि या त्यांच्या कामासाठी, कारण हे काम या कॅटॅलिस्टमुळे फक्त किती सारी तरी एनर्जी आपली वाचली. आणि त्यामुळे 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, फक्त इतकं कमी प्रेशर वापरून, त्यातल्या त्यात लो डेन्सिटी नव्हे तर हाय डेन्सिटी पॉलिथिन इथे तयार झाला. आणि या कामासाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा त्यावेळेस त्या डिस्कवरीसाठी त्यांना मिळालेलं होतं. म्हणून हा जो कॅटॅलिस्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट असा कॅटॅलिस्ट आहे. नुसतं या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स ठेवल्यामुळे या रिॲक्शनमध्ये इथिनपासनं पॉलिथिन बनवताना या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समुळे आपल्याजवळ हाय डेन्सिटी पॉलिथिनसुद्धा तयार झालं. दॅट मीन्स स्ट्रॉंग पॉलिथिनसुद्धा डेव्हलप झालं. आणि सोबत आपली एनर्जी जी आहे ती एनर्जीसुद्धा वाचली. कारण 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर खूप जास्त असतं ॲज कम्पेअर टू 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव या पद्धतीनं प्रिपरेशन केल्या गेली कशाची, हाय डेन्सिटी पॉलिथिनची. त्यानंतर येस, झिग्लर नाटा कधी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन और नीट JEE CETच्या एक्झाममध्ये विचारू शकते की हा झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट एक्झॅक्टली आहे कोण. तर इट इज अ ट्रायइथाइल ॲल्युमिनियम. इट इज अ ट्रायइथाइल, this one is C2H5 is ethyl, so it is a triethyl aluminum titanium tetrachloride. हा जो आहे हा आहे झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. सो तुम्हाला थोडा झिग्लर नाटा कॅटॅलिस्टचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा माहिती असायला हवा. नाव युजेस काय आहे किंवा प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहायला मिळतात. इथे आपल्याला प्रॉपर्टीज कोणत्या पाहायला मिळतील, त्या प्रॉपर्टीज लो डेन्सिटीमध्ये मी सांगितलेल्या नाही, तर हाय डेन्सिटीमध्ये बघून घेऊ. स्पेशली युजेस बघू. सुरुवातीला आपण युजेस कोणकोणते आहेत, तर युजेसमध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर टॉईज बनवण्यासाठी जे काही प्लास्टिक टॉईज असतात की नाही, पॉलिथिनचे, यस पॉलिथिन शब्द वापरण्यापेक्षा प्लास्टिक शब्द वापरते, वन अँड द सेम थिंग. नाव टॉईज जे बनवल्या जातात किंवा आपल्या बकेट्स ज्या बनवल्या जातात, डस्टबिन, बॉटल्स, पाईप्स, लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा प्लास्टिक वेअर असतात. तर हे सगळं बनवण्यासाठी आपण यूज करत असतो हाय डेन्सिटी पॉलिथिनचा. तर हे युजेस काही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण तुम्हाला माहिती आहे जे बकेट्स असतात, डस्टबिन असतात, बॉटल्स, पाईप्स किंवा लॅबॉरेटरी वेअर्स जे असतात ते इझिली तुटत, ब्रेकडाऊन होत नाही, बरोबर की नाही. तुम्ही लाईक लो डेन्सिटी पॉलिथिनला इझिली क्रॅक करू शकता, बट या हाय डेन्सिटी पॉलिथिनला इझिली क्रॅक करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही, बिकॉज त्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते मोनोमर्समध्ये त्यांच्या, आणि त्या स्ट्रेंथ त्याची जास्त, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढलेली असते. आणि हार्ड असतो हा पॉलिथिन. कसा असतो?
हार्ड असतो, हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय टेन्सिल स्ट्रेंथ असते, या प्रॉपर्टीज आहे सगळ्या. त्याचा मेल्टिंग पॉईंट 144 to 150 डिग्री सेल्सिअस एवढा तुम्हाला मेल्टिंग पॉईंट मिळेल. आणि नेचर क्रिस्टलाइन नेचरचा हा पाहायला मिळतो. सो अशा पद्धतीनं हे होतं कशाबद्दल, हाय डेन्सिटी पॉलिथिनबद्दल. उद्या बघू आपण याच्या पुढचा नेक्स्ट पोर्शन. ठीक आहे.